सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता, रसिक प्रेक्षक आणि श्री हनुमंताला विनम्र अभिवादन करून जागृत नाट्य मंडळ उमेळे आणि उमेळे ग्रामस्थान देवस्थान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करीत आहोत एक 2 अंकी कौटुंबिक जिव्हाळ्याचं नाटक टक्क्यात टक्के 3%. लेखक, दिग्दर्शक आणि प्रकाश योजना किशोर पेणकर. संगीत धर्मेश राणा आणि मैत्रेय पेणकर. नेपथ्य आतिश पाटील, निकेश आणि इतर. या इतरांमध्ये आम्हाला आपल्याच आळीतल्या सगळ्या लहान मुलांनी मदत केली नेपथ्य करण्यासाठी. त्यांचे मी नाटक सुरू होण्यापूर्वीच विशेष आभार मानतो. नाटकाच्या तालमीच्या वेळेला आम्हाला खूप सहाय्य केलं ते आमची रुची वहिनी, तिचेही आभार मानतो. रुची आतिश पाटील. आणि यात भाग घेणारे कलाकार चेतन वर्तक, अनिकेत साळवी, मनस्वी वर्तक, जयदीप चौधरी, नकुल चौधरी, प्रद्युम्न पवार, किमया वर्तक, प्रथम वर्तक आणि चिमणी गँग, ओवी कुर्तडकर, आरव पाटील, श्रील चौधरी. सादर करीत आहोत 2 अंकी कौटुंबिक जिव्हाळ्याचं नाटक टक्क्यात टक्के 3%. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज आजचं कार्य निर्विघ्न पार पडून दे महाराज. जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी बाप रे, काय हा पसारा. आजकालच्या मुलांना शिस्त लावायची ना म्हणजे पालथ्या गड्यावर पाणी. हे बघा मनू, ए मनू, मनस्वी, अनिकेत, ए साऊथचे बाटलेले हिरो. अरे कुठे तडमडले सगळे. हा घराचा असा उकिरडा करून कुठे गेले सगळे. अरे तसा तो रोजच असतो म्हणा, पण आजचा दिवस काय ते तरी भानात ठेवायचं होतं. आज मनूची आई असती ना तर घराची ही अवस्था झाली नसती. अरे कोणी आहे का घरात. नाकमुका 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 यांना रास्कला कशाला बोंबलताय. ए साऊथच्या बाटक्या, तुझा बाप रास्कल. अय्यो मग ते तर बोललो मी. बापाची मस्करी करतोस, बापाची मस्करी करतोस. चला माझंच चुकलं. कुठली अवदसा आठवली आणि तुला इंजिनिअरिंगला साऊथला पाठवलं. इंजिनिअरिंग मध्ये फेल आणि या रास्कलची हिरोगिरी घेऊन आला इथे दिवे लावायला. ओ बाबा, आपल्या हिरोला काय बोलायचं नाही या. ओ गुरुदेव आहे तो आपला. बाबा एका फाईट मध्ये ना अख्खी भिंत फोडतोय. ओ बाबा असं आहे काय, 2 हातांनी आहे ना अख्खी बुलेट उचलतो अशी. अरे बाप रे. अरे 2 हातांनी बुलेट उचलणार सोड रे. दारात आणून दिला सिलेंडर किचन पर्यंत घेऊन जाताना पाय लटपटतात तुझे आणि मागून गॅस सुटतो. त्या दिवशी मला वाटलं सिलेंडर लिकेज आहे का की काय, पण तुझ्याकडे बघितल्यावर समजलं नक्की काय लिकेज आहे ते. होय ना रास्कला, रोज रोज तुम्ही बनवलेलं जेवण दुसरं काय होणार. अरे मस्तपैकी इडली सांबार बनवायचा, डोसा चटणी बनवायची, एडी अप्पम बनवायचा. तर नाही रोजच तेच वरण भात, बटाट्याची भाजी आणि बेसनचं पिठलं. अरे मग तर सिलेंडर बळणारच ना.
ए वायू गळती, अरे मी 2 टाइम बनवतोय ना म्हणून तुझ्या पोटाचं सिलेंडर भरते तरी, नाही तर आई गेल्यावर कोण देणार होतं तुम्हाला 2 टाइम गिळायला? अरे त्यापेक्षा ना एक दुसरी आई आणली असतं जास्त सोयीचं झालं असतं. निदान मटणा चटणाचं चांगलं चांगलं खायला तरी मिळालं असतं. अरे आई आणली असती ना तर माझी सोय झाली असती, पण तुमच्या कुत्र्याने नसते खाले. मग आता काय वेगळं, कुत्राही तोंड लावणार नाही असं जेवतच आहोत ना आम्ही. अरे एकतर नशीबच फाटकत आहे त्या रास्कलाची नाटकं. हे रॉस्कलच्या ड्युटी फुकटचं गिळायला मिळतं तर एवढा माच, हा एवढा माच. अरे मी सावत्राई आणली असते ना ते तुझ्या त्या अपेक्षित मटणाची उरली सुरली हाडं तुमच्या अंगावर फेकून सुक्या भातावर गिळायला दिली असती ना, का मग समजलं असतं म्हणे मटणाचं चांगले चांगलं. वाट बघ चल चल मला घर आवरायला मदत कर चल. हट मी नाही. आणि काय आवरायचंय, सगळं टॉप टिप तर आहे. आहे ना टॉप टिप आहे बघ. हा तिचा टॉप हा इथे पडलाय आणि तुझी ती टिप तिथे पडली. हो बाबा नीट बघा, तुमचीच आहे ती. माझी असणं शक्य हो रे माझी. पण तुला कसं कळलं रे? अरे त्यात काय समजायचं बाबा, आम्ही आमच्या जांग्यात ना अंडरवेअर म्हणून फिटिंग मध्ये वापरतो, तुमच्यासारख्या नाही जांग्या डगळ लुंग्या म्हणून वापरतो. म्हणजे अशी पायातून घातली तर डोक्यातून पण काढता येईल. ओ बाबा जर अशी अजून ताणलीत ना तर बेगर हाताचं टी शर्ट म्हणून पण वापराल. चुप बस, स्वतःच्या कमाईने कमावशील ना तेव्हा नाही असं बोलणार फुकट्या. पण माझे सगळे कपडे जागच्या जागेवर असतात, ही इथे कशी काय आली? काल रात्री तुम्ही कुठे झोपला होता? त्या सोफ्यावर. अरे मग बरोबर, आपल्या मालकाला शोधत अशी सरकत आली असेल सोफ्यावर. बापाची मस्करी करतोस? हा बापाची मस्करी करतोस? हे बघ, या तुझ्या दुर्गंधी सॉक्स, हा आंघोळीचा टॉवेल, हा शेंबड्याचा रुमाल, ह्या वस्तू आल्यात ना बाथरूम सरकत त्या आधी आत नेऊन ठेव. काय गोंधळ चाललाय? एवढ्या मोठ्याने ओरडून कसली साफसफाई चालली आहे दोघांची? आल्या बाईसाहेब. मनू हा तुझा टॉप इथे पडलाय आणि इथे तुझ्या भरपूर वस्तू पडल्या, त्या सगळ्या जमा कर आपल्या घर. काय लावलंय बाबा? अगं निदान आजच्या दिवस तरी व्यवस्थित व्हा. आज तुझा बघण्याचा कार्यक्रम आहे ना. हा चल आता पाहुणे येतील, पटापट घर आवरायला मदत कर. चल चल चल. हो पाहुणे आपलं घर आवरायला आपलं घर बघायला येणार आहेत की मला बघायला? बरं बाई, तर तुझ्या म्हणण्याप्रमाणे ते जर तुला बघायला येणार असतील तर तू तयार कुठे झालीस? या असल्या कपड्यात त्यांच्या समोर जाणार आहेस? देखो बॉस, ही अपना नॅचरल स्टाईल आहे. आणि पुन्हा तोच प्रश्न उठतो, ते माझे कपडे बघायला येणार आहेत की मला बघायला? यू आर राईट म्हणे. ते नक्की काय बघायला येणार आहेत रास्कला? बेअक्कल, ते हातातला ते आत नेऊन ठेव. आणि तू काय असतेस? हे बघ, आज तुझा बघण्याचा कार्यक्रम आहे म्हणून बघण्याचा कार्यक्रम म्हणजे सगळं आलं ग त्यात. मुलीचं घर कसं आहे, मुलीवर संस्कार कसे झाले आहेत, टापटीपणा नीटनेटकापणा सगळं आलं ग. आज जर तुझी आई असते ना तर माझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे तुला समजून सांगितलं असतं. याला काय अर्थ आहे? तो कडक इस्त्रीचे कपडे घालून मला बघायला याचा भाणा करून माझं घर कसं टापटीप, घराला रंग कसा, हे सारंच बघणार. उगाच इकडे जाऊन नळाला पाणी येते की नाही तेही चेक करेल. वसई विरारला राहतो ना आपण. अरे पण त्याच्या नुसत्या इस्त्रीच्या कपड्याकडे बघून काय अंदाज बांधायचा? आपण त्याला सांगू शकतो का मला तुझी ऐपत काय ती बघायची आहे? इकडे तुझा शर्ट काढ, तुझ्या बनियानला भोका किती आहेत बघायचे सांगू शकतो? क्या बात आहे म्हणे, एकदम कडक. शिवाय इथे बसल्या आपल्याला हेही कळणार नाही की त्याच्याही काही वस्तू अशा बाथरूम मधून सरकत सोफ्यावर येतात की नाही. ते हातातला ते आत नेऊन ठेव. तुझ्यासारखे सगळे बेशिस्त नसतात. पण माझं कुठं आहे बेशिस्तपणा? त्याच बद्दल बोलतोय मी. उगाच आपल्याला माझ्यावर नाव घेत आहे, आपल्याला शोधून नको का काढायला? तुमच्या बरोबर बोलणं ना म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे. नका बोलू ना. काय म्हणालास? नाही बोला तुमच्या लेकीशी बोला. हे बघ म्हणू, इथे तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? हा माझ्यावर विश्वास नाहीये? अगं मी पूर्ण चौकशी करूनच तुझ्यासाठी स्थळ शोधलंय. घराणं मोठं आहे, मुलगा निर्व्यसनी आहे, तरी त्याच्या घराला रंग कोणता, नळाला पाणी येतं का हे पाहायचंय का तुला? अगं त्यातून काय साध्य होणार आहे? बाबा नुसता सज्जनपणा, निर्व्यसनी नवरा, रंगरंगोटी केलेलं बाग बगीचे असलेलं घर, यावर संसार चालतो का? अहो लग्न म्हणजे 2 घरांचे, 2 कुटुंबांचे धागे विणायचे असतात. आणि ज्यांना एकत्र संसार करायचा ना अशा 2 मनांचं, जीवांचं मिलन होणं जास्त गरजेचं आहे. नुसतं ऐश्वर्य आणि प्रतिष्ठा संबंध नाही टिकवू शकत. वाह,
ज्याने तुला जन्म दिला, स्वतःच्या आवडीनिवडीवर दगड ठेवून तुम्हाला पालन पोषण केलं, शिक्षण देऊन सक्षम बनवलं, त्या बापालाच तू आज संसाराचे धडे शिकवणार? अगदी बरोबर बोलात पापा. नाही काय ना, तुम्ही आम्हाला शिक्षण दिलं, सक्षम बनवलं, अहो सगळं काही दिलं, पण आमची आई आम्हाला कुठे दिलीत बाबा? तुला नक्की काय म्हणायचं? ओके बाबा, मला एक सांगा, हे घर तुमचं स्वतःचं आहे का? शंकाच नाही, मी स्वतः मेहनत करून स्वबळावर बांधलंय. नाईस, कॉंग्रॅच्युलेशन बाबा. नाही, घर आहे, बाग आहेत, सगळंच आहे. काय रे, अचानक एवढी स्तुती कशाला? का तुझ्या त्या हिरोगोरीने काही पॉलिसी पुंगली तुझ्या कानात? हा, हे बघ, उगाच भलत्याच आशेवर राहू नका. एवढ्यात मी काय तुझ्या नावावर करत नाही. हो, त्याची काय गरज नाही पडणार, मेल्यावर आपोआपच होईल. काय म्हणालास? काय नाही बाबा, तिकडे लक्ष नका देऊ. मला एक सांगा, तुम्हाला कोणत्या गोष्टीचं व्यसन वगैरे? सुपारीच्या खांडाचंही नाही. खरंच? हो. मग जव्हारच्या तुमच्या 2 एकरच्या प्लॉट मध्ये 100 सुपारीची झाडं कशाला लावलीत? नाही म्हणजे नारळाची झाडं, केळीच्या बागा, वर 100 सुपारीच्या झाडं का? तुम्ही तर सुपारी खात सुद्धा नाही. बघा त्या सुपारीच्या अशा अशा गोट्या करून, असं नारळाचं मोठं डब करून, असं काय कोयबा खेळणार होतात? कोयबा? अहो सांगा ना. बस, मूर्खासारखं बडबड नकोस. एवढा मोठा इंजिनियर झाला तरी कमवायची अक्कल आहे का तुला? हा, बागायत करणं हे माझं पॅशन होतं, पॅशन. तुटपुंच्या पगाराच्या नोकरीतून सारं काही केलंय मी. ते नारळी, पोपळी, केळीच्या उत्पन्नावर हिला डॉक्टरांनी तुझ्यासारख्या ड्युट्याला इंजिनियर केलं. माझ्या पॅशनचं भांडवल करून आर्थिक उत्पन्न काढलंय मी, त्यातून या घरासाठी. आणि आईसाठी? तिच्यासाठी काय? तिच्यासाठी हे घर आहे. तुमच्यासारखी उच्च शिक्षित मुलं आहेत, चांगल्या पगाराची नोकरी होती तिला, त्यांचे हे स्वामी समर्थ आहेत. ती घर सोडून गेली असली तरी त्यांचा फोटो अजून काढलेला नाही मी. तिच्या श्रद्धेने 2 टाइम दिवाबत्ती करतो मी त्यांना. ते सगळं ठीक आहे हो, तो तिच्या कुटुंबाचा, संसाराचा भाग झाला. पण तिच्या आशा आकांक्षा, त्याचं काय? तुम्ही तुमचं पॅशन पूर्ण केलं, पण तिच्या पॅशनचं काय? की तिला पॅशनच नव्हता का? निव्वळ वेडेपणा होता तो. रोग्याची शुश्रूषा करणं काय पॅशन झालं? हा, तिला म्हणे आपल्या जवळच्या प्लॉटवर आरोग्य केंद्र काढायचं होतं आदिवासींसाठी, आणि तेही विनामूल्य. याला तर मी बीकेचे डोळे म्हणे. माइंड युअर लँग्वेज बाबा. बाबा, तुम्ही स्वतःच्या पत्नीबद्दलच नाही तर आमच्या आईबद्दल पण बोलता, हे विसरू नका. दादा प्लीज. अरे एवढं संतापाचं काहीच कारण नाहीये, तो त्यांचा दृष्टिकोन आहे. पण बाबा, तुम्हालाही माहितीये, आई एका सच्च्या समाजसेवकाची मुलगी होती, रॅदर आहे. इच्छा आणि बुद्धी असूनही घरच्या परिस्थितीमुळे तिला डॉक्टर होता आलं नाही. पण रुग्णसेवेचं व्रत तिच्या नसानसात भिनलेलं होतं, म्हणून तिने नर्सिंगचा पेशा स्वीकारला. आणि अगदी कमी काळात एका नामांकित सरकारी हॉस्पिटलमध्ये बेस्ट अवॉर्डेड मेट्रन आहे ती, जिथे रुग्णांवर ना मोफत उपचार केले जातात. तिच्या या क्वालिफिकेशन वरती आहे ना, तिला कोणत्याही आलिशान उच्चभ्रू एअर कंडिशन हॉस्पिटलमध्ये सहज लठ्ठ पगाराची नोकरी मिळाली असती. पण तिने ते नाकारलं, कारण तिने रुग्णसेवेचं व्रत स्वीकारलं होतं. आणि बाबा, सेवा करणं हे पॅशन असू शकतं. अहो सगळ्याच गोष्टी पैसा आणि प्रतिष्ठा यात नाही ना मोजता येत. वा, म्हणजे तिला जे सेवाव्रत करायचं होतं ते तिचं पॅशन, आणि मी या घरासाठी भर दुपारी उन्हात पाण्या पावसात राबलो, तो माझा स्वार्थ. तरी बरं, मगाशीच तू दाखवून दिलं ना माझं लुंगी झाल्या जांग्या, आणि तुझा तो फिट ब्रँडेड, हा माझा स्वार्थ. बाबा प्लीज शांत व्हा. आम्ही कुठे स्वार्थी म्हणतोय तुम्हाला? हे बघा, उगाच गैरसमज करून घेऊ नका. आम्हाला माहिती आहे तुम्ही या घरासाठी, आमच्यासाठी खाल्लेल्या कष्टांची संपूर्णपणे जाणीव आहे आम्हाला. पण तुमच्या आणि आईच्या पॅशनमध्ये फक्त आणि फक्त तुमचा अहंकार आढळलाय. तुम्हाला तुमची बायको सोडून गेली, आणि आम्ही आमच्या आईच्या मायेला मुकलो. आणि ती घर सोडून सुद्धा समाज कल्याणाचं, पुण्याचंच काम करते ना. अहो बाबा, आणि तुम्ही शेतीची मशागत करून धरणी मातेची पूजाच करताय. अहो म्हणजे वाईट कोणीच नाही बाबा. बाबा, दोष कोणाचाच नाही, तरी तुमचा संसार मोडला. अहो घर असून घर पण राहिलं नाही बाबा, फक्त एका अहंकारापायी. बेटा, अहंकार नव्हता तो, या घराविषयीची काळजी होती ती. माझंच चुकलं. मी असं वागायला नको होतं. म्हणून आठवड्यातून 2 दिवस जर शेतावर गेलो नाही ना, तर जीव गुदमरतो माझा. लग्नानंतर इतकी वर्ष ती सुद्धा अशीच जगली असेल नाही, पण आज ती हवी होती यार. बाबा, हो, आज ती हवी होती. म्हणून
बापापेक्षा मुलीच्या लग्नाला आईचीच गरज तिला जास्त असते. पण आता काय करू ग? अगदी असहाय्य झाल्यासारखं वाटतं. बाबा म्हणून मला तुझी खूप काळजी वाटते ग. बाबा आय एम ऑल राईट. तुम्ही असं पॅनिक नका होऊ बघा, सगळं ठीक होईल. हा अरे ते सगळं जाऊ दे, सगळं काय ठीक करण्यासाठीच मूळ मुद्द्यावर येतं यांना रास्कला. झालं याचं रास्कलचं भूत पुन्हा जागं झालं. बोल रास्कलच्या ड्युट्या, मुद्द्याचं काय ते बोल. येस बाबा, तुम्ही सज्जन, निर्व्यसनी, कष्टाळू, अहो घरदार आहे, बागबागत आहे, शिवाय नळाला पाणी देखील येतं. म्हणजे एवढं सगळं काही गुडी गुडी असताना पण तुमचा संसार मोडलाच ना. पण त्यात मुद्द्याचं काय? मी सांगते. त्याला असं म्हणायचं की माझ्यासाठी स्थळ बघताना तुम्ही ह्याच सगळ्या गोष्टी बघतायत. हो, पण तुमच्याकडे हे सगळं असूनही तुमचं घर विस्कटलंच ना, कारण तुमची मनं जुळली नव्हती, तुमचं प्रॉपर ट्युनिंग होत नव्हतं. काय रे दादा, बरोबर ना? करेक्ट म्हणे. अरे ट्युनिंगचं काय एवढं? आपला हा घरचा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे ना, तो करून देईल बरोबर ट्युनिंग. पुन्हा एकदा चुकताय बाबा. नाही, बिघडलेल्या यंत्राचं ट्युनिंग हा इंजिनियर नक्कीच रिपेअर करू शकतो, परंतु परिस्थितीमुळे यंत्रगत झालेल्या माणसांचं ट्युनिंग, ओ बाबा ते ट्युनिंग आहे ना, तो वर बसलेला सर्वश्रेष्ठ इंजिनियर देखील सुधारू शकत नाही. लाखात एक बोलला दादा. जिओ दादा गुरु जिओ. अरे बाप रे, तुझ्या या हिरो गुरुने तुला हेही ज्ञानामृत पाजलं याची कल्पना नव्हती मला. गुड, व्हेरी गुड, आय एम इम्प्रेस. म्हणू आजपासून तुला मुलगा सोडण्यासाठी कोणतीच कसर मी ठेवणार नाही. अगं आजच मी तुझी पत्रिका पाहिला, एका मोठ्या महाराजांना बोलवलंय. काय? हो. अहो लग्न जुळल्यावर पत्रिका छापतात ना. अरे तुम्ही आधीच छापून मोकळे. अगं रे, लग्न जुळल्यावर छापतात ना ती लग्न पत्रिका, आणि लग्न जुळण्याआधी बघतात ना ती जन्मपत्रिका. जन्मपत्रिका कुंडली, तू समजे. 36च्या 36 गुण जुळल्याशिवाय कोणत्याही घरी देणार नाही माझ्या डॉक्टर मुलीला. बाबा तुमची गाडी पुन्हा त्याच रुळावर आली. त्या अडलेल्या मंगळाला आणि त्या पिडलेल्या शनीला ते तुमचे सो कॉल महाराज आहेत ना, पैसे चालल्यावर बरोबर असे योग्य ठिकाणी आणून बसवतात. पत्रिकेतील लिहिलेल्या निराशाईने गुण आणि मुळात रक्तातच असलेले वास्तवातील गुण, यात खूप फरक असतो बाबा. ऍब्सोल्युटली राईट म्हणे. तेव्हा पत्रिकेत ऍडजस्ट केलेले गुण जुळवायचे की मुळात रक्तातल्या खराखुऱ्या वास्तवातल्या गुणांशी ऍडजस्ट होऊन जुळवून घ्यायचं, हे ठरवणं महत्वाचं आहे बाबा. अरे बाप रे, हरलो रे मी. हरलो हरलो हरलो. तुमच्या ज्ञानामृताचा आता अपचन होईल मला. बरं ते जाऊन दे, चला आता आपण घर आवरायला घेऊया. चला. अरे माझ्यासाठी नाही पण तुमच्यासाठी तरी आवरा. उगाच त्या माझ्या अब्रू झालेल्या लुंगीचं प्रदर्शन नको व्हायला त्या पाहुण्यांसमोर. चला 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 चला. म्हणू चल, घे आवरायला पटापट. चल रे, घे पटापट. बेल वाजली. बाबा बेल वाजली. एक काम कर, तू दरवाजा उघड, मी ये अपडी पडे पडे पडे. मने मने, अगं मने लवकर बाहेर. मने मने लवकर बाहेर. अगं मने लवकर बाहेर. अरे दादा काय झालं एवढं किंचाळायला? काय रे, एका पंच मध्ये भित्र कोंडणार आहे आणि 2 हातांनी बुलेट उचलणार आहे गुरुच्या चेल्या. दाराबाहेर काय पाहिलंस की तुझी सगळी रात्र थंड पडली. घात केला मने. मने न रास्कलाने तुझा घात केला. अरे पण झालाय तरी काय? मने बाहेर गळ्यात कवट्यांच्या माळा घातलेल्या. कवट्यांच्या? हा नाही, कवड्यांच्या माळा घातलेल्या, कपाळाला आडवं गंध चोपाडलेल्या. अगं बुवाजीचं स्थळ शोधलंय तुझ्यासाठी या रास्कलाने. बाबा नाही का, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. थांब 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 थांब, मीच बघतो. थांब. या महाराज या. हा म्हणू, हे स्थळ नाही काही, हे ढोल. काय? दुर्गावहून तुझी पत्रिका पाहण्यासाठी आलेले भामटे महाराज आहेत. बाबा
ढोरगावच्या भामट्याला बोलवला? अगं तसं म्हणजे तसा भामट्या नाही काही. हे ढोरगावचे सुप्रसिद्ध परमपूज्य भास्कर महादेव टेकडे महाराज आहेत. म्हणजे परमपूज्य भाटिंब मटिंब टेटिंब महाराज आहेत. पण मी काय म्हणत होतो पप्पू भामटे महाराज? मूर्ख मूर्ख. पप्पू काय पप्पू महाराज आहेत ते. अरे मग तेच ते पोटिंब पुटिंब परमपूज्य पप्पू भामटे. त्यात काय माझं चुकलं? हा तर मी काय म्हणतो तो पप्पू भामटे टिंब टिंब नाही हा टिंब टिंब महाराज. हा भामटे महाराज. ओम ढोर गाव ढोर भामटे ठोर. हे काय होतं पप्पू भामटे महाराज? आय मीन परमपूज्य भास्कर महादेव टेकडे महाराज. हसू नकोस कन्ये, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे? हो. ते कसं काय पप्पू महाराज? दूर हो तिथे. ओम ठोर गाव ठोर भामटे ठोर. हुस महाराज. आई आई इथे का? तिथे बस वत्सा. तर काय तर मी जेव्हा पहिल्यांदा द्वारघंटा वाजवली तेव्हा माझा या घरात गृहप्रवेशाचा मुहूर्त होता. पण दुर्दैवाने दरवाजा उघडला गेला नाही. मुहूर्त टळून गेला. तुम्ही तिसऱ्या द्वारघंटेला दरवाजा उघडला. पप्पू महाराज नाही आमच्या घराला की नाही शटर नाही असा दरवाजा आहे खटाक तो आत उघडतो. नाही तुम्ही असा शटरच्या हातवारी केली म्हणून शंका आली. मूळ बारका ते शटर शटर नव्हतं, तो प्रहर होता. वर अवकाशात असा निघून जात होता. ओके ओके. पण मग पप्पू महाराज टेकडे आत आल्यावर तुम्ही असे का उभे होतात वाकडे? इकडे वाकडे दूर हो तिकडे. मस्त ना. हा तर मी तसा उभा होतो कारण तो माझा पहिल्या आणि तिसऱ्या द्वार घंटेमध्ये शनी दोषामुळे झालेल्या प्रायश्चित्ताचा मौन काल होता. आणि मौन कालात बोलायचं नसतं म्हणून स्पष्ट ऐकण्यासाठी मी असा कान वर करून उभा होतो. कान 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 कान. आणि पप्पू टेकड्याचा पप्पू वाकडे होता. म्हणी हा तर मी काय म्हणतो पप्पू महाराज तुम्ही मला पप्पू म्हणू नका हो. का हो? ते राहुल गांधी झाल्यासारखं वाटतं. खतम टाटा फिनिश बाय बाय एकदम बेरीगे सुटतो. तुम्ही मला भामटे म्हणा. भामटे नाहीतर भास्कर म्हणा. भास्कर काय नाही तर मला भामट्या म्हणा. भामट्या आयला हे मस्त आहे. तर मी काय म्हणतो महाराज भामट्या. कोण तुम्ही? अरे हो. तुमचा तो द्वारघंटेचा अध्याय संपला असेल तर आपला महत्वाचा म्हणजे आजचा हिचा पत्रिका पाहण्याचा अध्याय चालू करूया का? त्याची काही गरज नाही वत्सा जोड. म्हणजे तुम्हीची पत्रिका बघायला आलात ना? काय रे? हो बालका. ओम ढोर गाव ढोर भामटे ठोर. माझी दिव्य दृष्टी माझ्या दिव्य दृष्टीने तुझ्या मर्तिकेतलं पत्रिकेतलं म्हणतो मी. ओम ढोर भामटे ठोर. हा तर माझ्या दिव्य दृष्टीने तुझ्या पत्रिकेतलं मला साक्षात सगळं दिसतंय बालका. नक्की काय दिसतंय भामट्या? आतलं दिसतंय. चावत कुठला? नशिबातलं म्हणतोय मी. बालका तुझं नशीब फळफळलंय. शुक्र गुरुस्थानी असल्यामुळे तुझ्यासारख्या घुबडाच्या हाती घबाड लागले. तुझ्या पोटावरच्या रेषा मला स्पष्ट दिसतंय. एक मिनिट. पण नॉर्मली कपाळावरच्या रेषा बघतात ना? काय रे? हातावरच्या. हा तेच ते. मूळ कन्ये मला शिकवू नकोस. जमाना बदललाय. आजकालच्या मुली कपाळावरचं नशीब नाही बघत, जात पात
धर्म धर्म शिक्षण संस्कार घर घराणं नाही बघत, या उलट मुलगा किती हँडसम आहे आणि वेलबिल्ट आहे ते बघतात. पोटावरच्या रेषा म्हणजे 6 पॅक 8 पॅक्स ज्या याच्या आहेत बघायच्या. ओम ढोर गाव ढोर भामटे थोर. बालिके, मला तुझ्याही आतलं स्पष्ट दिसतंय. शट अप, माइंड युअर लँग्वेज भामट्या. नशिबातलं म्हणतोय मी. बालिके, अशी क्रोधित होऊ नकोस. तुझ्याही नशीब आता अत्युच्च सुखाने फुलणार आहे. तुझ्या पाठीवरच्या रेषा मला हा संकेत देत आहेत. एक मिनिट, ह्याच्या पोटावरच्या रेषा आणि माझ्या पाठीवरच्या असं का? अगं जमानाच तसा आहे. आजकालच्या तरुणीच नाही तर 50शीतल्या बायका सुद्धा फॅशन म्हणून अर्धी पाठ दाखवतात. हा पण बघतो बाबा. म्हणून पाठीवरच्या रेषा. पण तू अगदी निश्चिंत राहा बालके, तुझ्या सौभाग्याच्या कालाचा आता प्रारंभ झालेला आहे. तुम्हा उभयतांच्या कपाळावरच्या रेषा, हातावरच्या तेच ते कपाळावरच्या रेषा माझ्या दिव्य दृष्टीने मला स्पष्ट दिसताय. गुरुच्या काय ते रवीच्या स्थानी चंद्र आल्यामुळे पोटा आणि पाठीचं मिलन होणार आहे. पोटाच्या आणि पाठींच्या रेषा मिळून एक सरळ रेष होणार आहे. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय महाराज? मी काय समजलो नाही. तू दिलेल्या दक्षिणेचा मान ठेवून सांगतो वत्सा, तू आपल्या मुलीसाठी अगदी सुयोग्य वर निवडलायस. ए भामट्या, तुझं टाळ का ठिकाणावर आहे का? ए खरंच पप्पू आहे का? हो भास्कर की रास्कर? अरे भामट्या पप्पू टिंब टिंब टिंब. अरे ती दोघंही माझी मुलं आहेत. हो, अरे दोघं भाऊ बहीण आहेत. काय? हो. काय म्हणता? हो आलोच मी. भामटे महाराज. ग्रहदशा ग्रहदशा बघत होतो बाहेर आकाशात जाऊन. औच, काय झालं? ग्रह पडला. जाऊ दे, उचलू नका. ओ ढोर गाव ढोर भामटे थोर. आत्ता माझ्या ध्यानात येते काहीतरी घोळ होतोय. काहीतरी घोळ झाला. माझी दिव्य दृष्टी, आई दिव्य दृष्टी, माझी दिव्य दृष्टी मला सांगते यांच्या जीवनचक्रात राहू आणि केतूनी प्रवेश केलेला आहे. सत्य आहे. द्वार घंटा. एक घंटा सत्य. यांना रास्कला, तुम्ही याच्यावर लक्ष द्या. म्हणे बघ जरा. हा, बघते. अरे या 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 राहू केतू या. काय? राहू केतू? राहू केतू, राहू केतू, राहू केतू. राहू केतू. विनाश काळ प्रारंभ. द्वार घंटेचा संकेत. डब्लू तर कोण आहे? मला काय माहिती. बबलू असा घाबरतोस का? आपण मुलाकडचे आहोत ना. मुलगी नक्की डॉक्टरच आहे ना की मांत्रिक? मला घाबरतोय. नाही, हे कोण? मुलीचे वडील का? शी, नाही हो, मी मुलीचा बाप आहे. हो का? हो. मग हे कोण? हे डोरगावचे भामटे महाराज. हो, नक्की मुलगी बघण्याचाच कार्यक्रम आहे ना? हो. मी डोरगावच्या शिमग्याचं सोंग कशाला? नाही नाही नाही, म्हणजे हा ते आमच्या शेजारीच राहतात. नाही वत्सा, डोरगावला. डोरासारखा पिधवी ना तुला. ते जरा ना पप्पूच आहेत. तुम्ही बसा ना राहू केतू, बसा ना. आमची नावं राहू केतू नाहीत. हो, आय एम सॉरी. म्हणजे यू मिस्टर. मैं बबलू, ये डब्लू, इसका पता नहीं. शी, ही तुमची खरी नाव आहेत? ओ नो बेबी, आम्ही एकमेकांना लाडाने बबलू आणि डब्लू म्हणतो. इसका पता नहीं. मग तुमची खरी नाव? मी नकुल, हा सहदेव. तुम्हाला पता नहीं. नकुल सहदेव. नकुल सहदेव. विनाशकाल प्रारंभ म्हणजे नक्कीच महाभारत होणार. द्वार घंटेचा संकेत. हे घंट्या, त्या द्वार घंट्याला लटकवून चर्चच्या घंटेसारखा घणाघणा वाजवी ना तुला. महाराज, त्यांच्याकडे एवढं लक्ष नका देऊ प्लीज प्लीज. ते जरा पप्पूच आहेत. पण माझा जरा एक पर्सनल प्रश्न होता. म्हणजे तुमच्यापैकी नक्की लग्नाचा उमेदवार कोण आहे? उमेदवार नाही, मी शनिवार. इसका पता नहीं. शट अप यार. ये राहू की तू. तुम्ही जर आता लग्न संबंधात विघ्न आणली ना
तो तुम्हाला आडवं काढून तुमचा सेतू बांधे आणि त्याच्यावर बसून हा मासा गळाला लागतो की नाही ते बघेल. आई, समजलं? येस टक्या बॉस. तो क्या बॉस? क्या बॉस? कोण टक्या? बॉस. बॉस हा भामट्या. मी डब्लू. मी बबलू. इसका पता है भामट्या. गबस गबस. हे गप्पा. बॉस. हे काय आरडाओरडीची अंताक्षरी खेळताय? हो ना, की महाबळेश्वरच्या एको पॉइंटवर उभे राहून एकमेकांना धमकी देत आहे. गप्प बस. गप्प बस. गप्प बस. गप्प बस. गप्प बस. बालका गप्प बस, नाहीतर बोंबलून बोंबलून तुला थाप लागेल. या राहू केतूंचा ग्रहण काळ आता सुरू झालेला आहे. याला मौन करण्यासाठी माझी दिव्य दृष्टी. हे काय माशा कलत्या तोंडावरच्या? काय रे? काजवे काजवे पकडतोय. ह्याने सांगितलं काजवा चमचमणारी ऊर्जा. तर माझ्या या काजव्यांनी माझ्या दिव्य दृष्टीने यांच्या जिभा छाटून टाकतो, नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल. आपल्या लग्न संबंधात विघ्न येईल. काय म्हणाला? आपल्या? हो. हा? म्हणजे नाही आपल्या म्हणजे हा माझ्या आणि तुझ्या. काय? नाही हा तुझ्या आणि माझ्या. काय परत चुकलं का? हा म्हणजे मला असं म्हणायचं होतं की हा या राहू केतूमुळे माझ्या आणि माझ्या लग्न संबंधात विघ्न येईल. ते कसं शक्य आहे? तेच ना, कसं शक्य आहे? हा हे कसं शक्य आहे? माझ्याच तोंडात काजवी गेले वाटतं. नाही तर काय? बघरे आहेत का? तुझ्या हा थँक्यू. तुझ्या लग्न संबंधात विघ्न येईल. मला तरी वाटतंय या राहू केतूंमध्ये काहीतरी गडबड आहे. यांना आत्ताच्या आत्ता हकलून द्यायला पाहिजे. एक मिनिट, मला तर तुमच्या तिघांमध्येच गडबड दिसते. खरंच दिव्य दृष्टी प्राप्त झाली वाटतं. मी काही बोलू का? तू आता काय बोलतो? आणखी इकडे सगळेच बोंबलले. बस, आता तुम्ही नाही मी बोलणार. बाबा माझ्या लग्नाचा स्थळ बघण्याचा असा तमाशा म्हणलाय तुम्ही की मनूचं स्वयंवर हे विनोदी नाटक चालू आहे. बाबा एवढे डॉक्टर झाली तरी अजूनही शिक्षणाचा गर्व झालेला नाही मला. माझा पेशा सांभाळून मला स्वच्छंद जगता यावं, फक्त एवढीच अपेक्षा आहे माझी. नुसतं पैसा आणि प्रतिष्ठा कमवण्यासाठी डॉक्टर झालेले नाही मी एका सच्च्या समाजसेविकेची मुलगी आहे. रुग्णसेवेचा वर्ग माझ्याही नसानसात भिनलेला आहे. मला कल्पना आहे या कामात खूप ताण येतो आणि त्यात जर सासरी गेलेल्या मुलीला सासूरवास असेल ना तर ती पार खचून जाते. तिच्या उच्च शिक्षणाचा, पदवीचा, पदाचा पार चोळा मोळा होऊन जातो. पण मेलेल्या मनाने फक्त स्त्री कर्तव्य करत राहणं म्हणजे संसार होत नाही ना बाबा. मी म्हणूनच माझ्या कार्याला सपोर्ट करणारा, मला समजून घेणारा जोडीदार हवाय. डॉक्टर असो किंवा उद्योगपती, नुसतं पैसा कमवून सोन्याच्या पिंजऱ्यात अडकून घेतलेला राधू मला नाही व्हायचंय मला. मुसळधार पावसात डोंगर माथ्यावर ट्रेकिंगला नेणारा, रंगरंट्या दुपारी शेतात डोलारलेल्या आंब्याच्या छायेत कैऱ्या तोडून देणारा मित्र हवाय मला. साखर झोपेतून मला उठवून कडाक्याच्या थंडीत गर्द धुक्यातच ओढतच मॉर्निंग वॉकला नेणारा, समुद्र किनाऱ्यावर पाण्यात ओला चिंब भिजवणारा सखा हवाय मला. होळी गणपतीच्या जागरणात माझ्या सोबतीने नाचणारा, शरदाच्या चांदण्यात नुसतं गच्चीवर लोळत पडून माझ्याशी तासन तास गुजगोष्टी करणारा. आणि हो, एखाद्या दिवशी कामाच्या ताणामुळे मी थकून घरी आले ना तर तू मस्त फ्रेश हो ग आणि टीव्ही बघ, तुझ्यासाठी मी फर्स्ट क्लास जेवण बनवून आणतो असं म्हणणारा प्रियकर हवाय. मला समजून घेणारा आणि माझं जर चुकत असेल ना तर मला समजावून सांगणारा जोडीदार हवाय मला. मिळून मिसळून राहणारे, घर हस्त खेळत ठेवणारे नातेवाईक, थट्टा मस्करी करणारा, जीवाला जीव देणारा आणि वेळ प्रसंगी धावून येणारा मित्र परिवार असलेला लाईफ पार्टनर हवाय मला.
बालिके तुझं लग्न जमलंच म्हणून समज. टक्या गँग येस 36 गुण जुळले. येस टक्के 3% आम्हा 3% नाते पक्के. काय चाललंय सरळ आधी आईला त्या किशोर दादाने एवढा इमोशनल लिहिलेला डायलॉग मी 3 रात्र जागून पाठ केला आणि त्याची अशी खिल्ली उडवतात. टक्के काय बाबा हसताय काय? तुमच्या मुलीच्या बघण्याच्या कार्यक्रमात हे भामटे असा तमाशा करतात आणि तुम्हाला हसायला येते. अगं असू नाही तर काय करू, यांचा थिल्लरपणा बघून असू नाही तर काय करू. आणि तुम्ही दुसरं काय करतात? हा इंडियाने वर्ल्ड कप मारला तेव्हा तुम्ही काय केलं होतं? अख्खं घर डोक्यावर घेतलेलं. आणि हा आपला राजकलचा देवट्या इंजिनिअरिंग मध्ये सेकंड अटेम्प्टला पास झाला. तेव्हा काय केलं होतं? राजकला सगळं आठवलं ना म्हणून हसायला आलं. हो ना. पण ते आनंदाचे क्षण होते. आणि आता माझ्या बहिणीला स्थळ शोधण्याच्या या नाजूक आणि गंभीर प्रसंगी हे काय चाललंय यांचं तेही आपल्याच घरात. आणि मगाशी ऐकलं तुम्ही, अहो तो याला टक्या बॉस म्हणाला आणि हा त्यांना टक्या गँग. काय अर्थ होता याचा? म्हणजे अशा गँगस्टरचं स्थळ निवडलं तुम्हीच्यासाठी? एक मिनिट तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे आमची गँग आहे पण ती तू शब्द बोलू नकोस भामट्या. अजून भामट्या? अगं आता तरी तू त्याला भामट्या म्हणू नकोस वहिनी. काय म्हणालास? वहिनी? कोण वहिनी? कोणाची वहिनी? अगं अर्थात आमची वहिनी. इसकी दीदी हमारी भाभी इसका पता नहीं. ए चिंकी मिंकी एक कानाखाली वाजवीन ना घर का भी पता भूल जाओगे तुम लोग. अरे यार आता 36 गुण जुळलेत ना. अरे मग कानाखाली कशाला वाजवतो? डायरेक्ट सलईचा वाजव ना. हो ना नक्की वाजव. तुझी सनई वाजव आणि ह्याला उलटा करून ना त्याचा चौघडा वाजव नको. आणि या भामट्याच्या ना गाडवावरून वरात काढू. अनिकेत घरी आलेल्या पाहुण्याविषयी असं बोलतात? बाबा तुम्ही दादाला काय रागवताय? आणि ते या गँग साठी कोण आहेत कोण आहे आणि तुम्हाला त्यांचा एवढा पुळका काय येतोय? सांगतो म्हणू तुझ्यासाठी जे मी स्थळ शोधलंय ना ते हे स्थळ आहे. ब्रह्मा विष्णू महेश मिळून एक दत्तगुरु. ते नाही ग हे भामटे. हो का? पण बाबा तुम्ही तर म्हणाला होतात मोठ्या उद्योगपतीचं स्थळ आहे. अच्छा म्हणजे याचा कपाळाला गंध चोपाडून गळ्यात कवड्यांच्या माळा घालून ज्योतिष पाहायचा उद्योग आहे. किती मस्त ना दादा. एका डॉक्टर मुलीचा नवरा वशीकरण प्रेमंग संदर्भतीचा ज्योतिष एक मिनिट तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. काय? ते म्हणजे मला असं म्हणायचंय की ते सगळं नाटक होतं. हो का? हो आय सी. म्हणजे तुम्ही नाटकं करता? आय मीन ऍक्टर आहात. या तुफानाला कुणी घर देतं का? घर या तुफानाला घर हवे. घर सरकार. हे टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा टांग. तुझा ग तुला दाखवील माझा इंगा. मास्तुड्या तुला शिकवीन चांगलाच धडा. काय भामट्या मला पण येते ना ऍक्टिंग. डॉक्टर आहे का टीचर? मला काय माहिती. कायला आपली शाळा घेते बघ ना. नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की ते WW राहू केतू ओम ढोर भामटे थोर ते सगळं नाटक होतं. अच्छा म्हणजे ते टक्या गँग टक्या बसते पण सगळं. बाबा हे गँगस्टर आहेत. हे तुम्हाला माहित असून देखील तुम्ही माझ्यासाठी हे स्थळ. म्हणजे माझा नाईलाज होता. यांनी मला ब्लॅकमेल आय मीन इमोशनल ब्लॅकमेल केलं म्हणून मला हे सगळं नाटक करावं लागलं. ओ बाबा ब्लॅकमेल ठीक आहे बाबा.
गँगस्टर्स आणि इमोशनल ब्लॅकमेल, स्ट्रेंज. चिरकट. काय रे मगाशी माझी सनई वाजवणार होतास ना, हा? आता तुझ्या सनईची शिट्टी का झाली रे एवढीशी? घाबरलास? स्ट्रेंज. आणि काय रे झिपऱ्या, हे घ्यायचं होतं. काय रे मगाशी माझा चौघडा वाजवणार होतास काय? टाक्या बॉस, तुम्ही फक्त हो म्हणा. या गुप्तीने ना ह्याच्या चौघड्यावर ना आपल्या गँगचं नावच लिहून काढतो. म्हणजे कायमचा लक्षात राहिलेला आंघोळीच्या वेळी चौघडा धुताना. योगदंड गुप्ती. अहो योगदंड तर देवतुल्य ऋषींचा असतो ना. कुठे नेऊन ठेवलाय माझा देश? ओ देशभक्त. मुलं म्हणजे देवाघरची फुलं ना, मग त्यांनाच पाजाच्या दुधामध्ये फिनाईल बनवायच्या केमिकलची भेसळ करून तेच दूध लहान मुलांना पाजतात, तेव्हा कुठं असतोय तुमचा देशभक्त? आणि सर्वांच्या प्रिय असलेल्या मिठाईच्या माव्यात जेव्हा मैदा, टॅल्कम पावडर, खडूची पावडरची भेसळ होते, तेव्हा काही गांजा मारून झोपलेला असतो का तुमच्याचा जागृत नागरिक? ओ माय गॉड, गुंड असून एवढं जनरल नॉलेज. कोणत्या शाळेत होतात? ए डॉक्टर, तुम्ही ज्या शाळेत होतात ना त्या शाळेचे प्रिन्सिपल आहोत आम्ही. अरे आणि एका शाळेचे 3 प्रिन्सिपल. आणि हा प्रिन्सिपलचा बाप योगदंड. युपी बिहारला जाऊन बघा, हा योगदंड. योगदंड हा योगदंड नुसता दाखवला ना तरी पटापट मुलांना डिग्र्या मिळतात. एवढी पावर आहे योगीदंड योगदंडामध्ये. अंडरस्टँड? येस. तर मी काय म्हणतो योगी महाराज, टक्या बॉस, तुमचं आणि माझं मनूच्या लग्नाविषयी जे ठरलं होतं, मध्येच पॉलिटिक्स घुसतं असं नाही वाटत? ओ बाबा, अजूनही हिचं यांच्याशी लग्न लावून द्यायचं म्हणता तुम्ही? डिस्गस्टिंग. टक्या बॉस, ओ लईच फडफडतोय पाकरू. इसका तो बंदोबस्त करना पडेगा. क्या बॉस, इसका तो गेम कर डालना पड़ेगा. मतलब कैसा है, ना रहेगा इसका भाई, ना रहेगा तुम्हारा साला, और इस डॉक्टर को उठा ले जाएगा अपना कौवा काला है. क्या बात. म्हणजे मी कौवा काला? हो. सॉरी बॉस, शेर मारला. कसा वाटला शेर? ए बटुकराज, तू क्या शेर मारेगा? तू कौवा मार. इस गैंग का शेर तो मैं हूं. जो भी मारना है मैं ही मारूंगा. अहो शेरखान, आपलं असं मारामारीचं वगैरे काही ठरलं नव्हतं. मुद्द्याचं बोला ना प्लीज. जानी, गुद्द्याशिवाय मुद्द्याला मजा नाही जानी. अरे काय संबंध? असंच आठवलं म्हणून पाठवलं. वाक्य मस्त आहे. काय बेरिंग सुट्टे बेरिंग. कसलं बेरिंग? बेरिंग सांग रे बॉस. तू सांग रे. मी? हा बेरिंग. बॉल बेरिंग. बॉल बेरिंग. पंखा. पंखा फास्ट. पंखा नाहीये. पंखा नाहीये. मूर्खा, मुद्दा. मुद्द्याचं बोला, नाही तर आपल्या सगळ्यांना पंख्याला लटकावेल. काय म्हणता? हो, हा मुद्दा महत्वाचा आहे. काय मुद्दा होता? तुम्हारी और इसकी शादी इसका पता नहीं. हा तर तुम्हा परत चिंकी मिंकी. टक्या बॉस. टक्या बॉस. तर डॉक्टर, आमची एक मोठी गँग आहे. मोठी म्हणजे एवढी मोठी नाही, एवढी. हा एवढी मोठी गँग आहे. हो कळलं, खूप मोठी. पुढे बोला. हा तेच ते. तर आमच्या गँग मध्ये कोणी पडलं झडलं, इंजर्ड झालं, कोणी आजारी पडलं तर त्यासाठी आम्हाला एका परमनंट डॉक्टरची गरज आहे. त्यासाठी मी तुझ्याशी लग्न करून आमच्या गँगची परमनंट डॉक्टर बनवणार आहे. डोक्यावर पडलास का? हिला कसं कळलं? सॉलिड हुशार आहे. पण त्याला तर 8 वर्ष झाली गणपतीत पडलेलो कापूर खाऊन. टक्या बॉस, डोक्यावर म्हणजे डोक्यावर. हो तेच ते. तुला काय वाटलं तू ठरवशील आणि मी तुझ्याशी लग्न करेल? अरे पण तुझे बाबा पण तयार आहेत लग्नाला. हो का? हो. मग तू त्यांच्याशीच लग्न कर. तुझ्यासाठी मी आहे म्हणून कवड्यांच्या माळा आणेल. बाबा
तुमच्यासाठी काय आणू? चुप बस. असं काय बोलतेस? अगं मनू, तुला जसं हवंय ना तसं स्थळ आहे हे. ओ बाबा, तुम्ही त्यांच्या गँगच्या मेंबर्स सारखे बोलायला लागलेत बाबा. ओ बाबा, ते गँगस्टर आहे, त्यांची गँग आहे गँग. ओ बाबा, आणि त्याच गँगसाठी त्यांना एक परमनंट डॉक्टर हवाय, कायम त्यांच्या कैदेत राहणारा. एक्सक्यूज मी, गँग असली ना तरी कैदेत नाही ठेवणारा. नाही, मगाशी तू मोठा डायलॉग मारलास ना, इमोशनल. मुसळधार पावसात डोंगर माथ्यावर जायचंय. अगं, त्याच डोंगर माथ्यावर ना याचं स्वतःचं निसर्गोपचार केंद्र आहे, नॅचरोपॅथी सेंटर. आणि काय समुद्र किनारी भिजायचं होतं ना तुला? अगं, अलिबागच्या एका समुद्र किनाऱ्यावर याचं स्वतःचं बोर्डिंग स्कूल आहे. आणि ॲज अ डॉक्टर, येस, ॲज अ डॉक्टर यू विल हॅव टू व्हिजिट देअर. तुला डॉक्टर म्हणून तिकडे जावंच लागेल. मग कसली काही यार? तेच ना. आणि अजून सांगायचं झालं ना, ती याची आई कोकणातली, त्यामुळे दरवर्षी आवर्जून होळी गणपतीला गावी जातो. अगं, इतका मोठा बॉस असूनही ना तिथल्या सणांमध्ये मित्रांसोबत नातेवाईकांसोबत नाचतो, त्यांच्याच घरात राहतो, मिळून मिसळून हसत खेळत. आणि आमच्या गँगला उन्हाळ्याच्या सुट्टीत पिकनिकला नेण्यासाठी 12 एकरच्या प्लॉटमध्ये मोठं फार्म हाऊस देखील आहे त्याचं. अगं, पोटच्या पोरांनी वाऱ्यावर सोडलेल्या निराधार म्हाताऱ्यांची सोय देखील केली आहे त्यांनी तिथे. त्यामुळे गँगला आजोळ मिळालं आणि त्यांना आपल्या मुलांना नातवंडांना भेटायचा आनंद. आणि हो, त्यांच्यासाठी आरोग्य केंद्राची सोय देखील केली आहे त्यांनी तिथे. तिथेही तुला जावंच लागेल. हा, फक्त डॉक्टर म्हणून नाही आहे, तर त्यांची सून म्हणून सुद्धा. कारण ते सर्वजण याला ना आपला मुलगा मानतात. आणि मगाशी तू तुझ्या अपेक्षांबद्दल म्हणालीस ना, अगं तसंच तर आहे ना सर्व. मग काय हरकत आहे? बस करो यार, बस करो. बच्चे की जान लोगे क्या? आणि बरं का डॉक्टर, थँक्यू. प्रसंगाला धावून येणारे, जीवाला जीव देणारे मित्र तुझ्या डोळ्यासमोरच उभे आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून गँगचं रक्षण करणारे मित्र. एखाद्या वेळेला औषधाचं शॉर्टेज झालं ना, तर कोस कोस दूर जाऊन जिथे मिळेल तिथून औषध घेऊन येणारे देवदूत आहे ते. आणि मगाशी चिंकी मिंकीच्या कॉमेडीवरून तुला थट्टामस्करीचा अंदाज आलाच असेल. बाबा, हे सगळं काय चाललंय? इमोशनल गँगस्टर, एका गँगच्या बॉसचं नॅचरोपॅथी सेंटर, बोर्डिंग स्कूल, चक्कर वृद्धाश्रम. हा काय ड्रामा आहे? ही कोणती गँग आहे? ये क्या बॉस है, ये क्या गैंग है, तुम्हाला पता नहीं. अरे बस करा रे, आता बस करा. अजून किती ताडून करणार आहेत हा? बिचारीच्या मनाचा तरी विचार करा. आणि काय रे, आमच्या या आजकालच्या चेल्याचा अगदी मांजर करून टाकलं तुम्ही. उगी उगी बुवा, उगी उगी. तुझ्या त्या चौघड्याला काही करणार नाही का? ओके ओके, रिलॅक्स. आता सगळेजण सगळं खरं खरं सांगणार आहेत का मी सांगू? बाबा, मी सांगतो. यस. सो वहिनी, एक मिनिट, माझं अजून लग्न जमलेलं नाहीये आणि झालेलं तर मुळीच नाही. सो प्लीज, नो वहिनी. अगं, पण आम्ही तुला मनापासून कधीच वहिनी म्हणलेलं आहे. अगं, तू आम्हाला हवी आहे तशीच तर वहिनी आहे. ओ मिस्टर, तुम्ही लाख मानतील हो, पण मला हवा तसा नवरा मिळाल्याशिवाय ना मी कोणाशी लग्न नाही करणार. अरे, हा खरा कोण आहे? सगळे सांगणार आहेत का असेच भांडत बसणार आहेत? मी सांगतो. सो वहिनी, सॉरी डॉक्टर, हा एक मोठा उद्योगपती आहे आणि ह्याचे अनेक छोटे छोटे उद्योगी आहेत. गडगंज श्रीमंत आहे, पण गरजेपुरता पैसे स्वतःसाठी वापरतो आणि बाकी सगळे पैसे आमच्या गँगसाठी देतो. खूप जीव आहे का त्याचा आमच्या गँगवर. आणि त्याच गँगच्या काळजीपोटी ना हा लग्न करायलाही तयार नव्हता. अगं, त्याला गँगला सांभाळून घेणारी, गँगची काळजी करणारी बायको हवी होती आणि आम्हाला तुझ्यासारखी वहिनी. आणि म्हणूनच आम्ही हे वधू परीक्षेचं नाटक केलं. का तर लग्नाआधी तुला आमच्या गँगची कल्पना असावी म्हणून. पण झालं उलटच. तूच आमची वर परीक्षा घेताय आम्हाला खाली पाडून. आणि हो, खऱ्या खुऱ्या गँगस्टर सारखे तुझ्या घरात घुसलो नव्हतो. बाकायदा तुझ्या वडिलांची परमिशन घेऊन या घरात आलो होतो वधू परीक्षेला. व्हॉट बाबा, हे सगळं माहिती असून तुम्ही सपोर्ट केला हो? काय बघून? गडगंज श्रीमंती बघून की खोटी प्रतिष्ठा मिळवण्यासाठी चालवलेले नॅचरोपॅथी सेंटर, वृद्धाश्रम आणि बोर्डिंग स्कूल बघून? हो बाबा, याच्यासारखी माणसं आहेत ना आपले काळे धंदे लपवायला, समाज कल्याणाची छोटी मोठी कामं करतच असतात. लोकांच्या डोळ्यात धूळ फेकायला, अहो त्या नेत्यामधून इलेक्शनला पुढे बघाय, रात दिवसपणे लुटायला. बाबा, मी माझ्या मित्रमैत्रिणींना काय सांगू? माझा होणारा नवरा टक्के गँगचा टक्का बॉस आहे आणि तुम्ही उद्या समाजात ओढून काय सांगणार आहे? तुमचा होणारा जवळ गँगस्टर आहे, एका गँगचा बॉस आहे. बस आता एकही शब्द बोलाल तर माझ्यासारखा वाईट माणूस कोणी नसेल.
करणार आहे मी. माझा जावई गँगस्टर आहे माझा जावई गँगस्टर. वेळा लंगड्या पांगड्यांचा बॉस आहे बॉस. समाजाने फेकून दिल्या उपेक्षित निराधार बेवारस सजीव मुद्द्यांना संजीवनी देणारा टक्क्या बॉस माझा जावई आहे माझा जावई. सॉरी बाबा, आम्हाला वाटलं होतं की खेळीमेळीच्या वातावरणात थट्टा मस्करीत ही वधू परीक्षा पार पडेल, पण आमचाच अप्रोच चुकला. चलो टाक्या गँग, आपल्या वधू परीक्षेची डॉक्टर नक्कीच पास झाली, पण हिच्या वर परीक्षेत चला आपण दणकून नापास झालो. चलो टक्या, सॉरी बाबा, आय एम सॉरी. चलो टाक्या गँग, गँग टाक्या गँग चला. येस टाक्या बॉस. आता कोण आलं? एक मिनिट. एक्सक्यूज मी प्लीज, साईड लाव. एक्सक्यूज मी. डॅडी कुठे आहे? डॅडी डॅडी कुठे आहे? डॅडी. आपण दुसऱ्या अंकाला सुरुवात करीत आहोत. एक 2 अंकी कौटुंबिक जिव्हाळ्याचं नाटक टक्क्यात टक्के 3%. अरे हे काय डॅडी, जेजुरीला गेला होतास? अगं नाही का उभी बाळा, मी अंबाबाईच्या दर्शनाला आलेलो तुमच्यासाठी नवस बोलायला. मग मला का नाही घेऊन आलास? तुझ्याशी कट्टी. सॉरी सॉरी. अगं पण तू एकटी कशी काय आलीस इकडे? एकटी नाही काय, आरव आणि श्रील पण आले. आता तुझी वाटच लागली बघ. इथं लागलीच आहे. आता बघू आणखीन काय काय होते ते. अरे अरे तू एकटा. श्रील कुठे आहे? तो काय? श्रील इकडे बाळा, काय झालं? मी नाही. का? तू बुवाची सारखा दिसतोस. अरे श्रील बाळा, बुवाजी नाही काय, अंबाबाईच्या कोपाने तोंड आंबट झालेला बामट्या आहे तो. आणि बरं का गँग, आजपासून असाच भस्मपासून संन्यास घेणार आहे तो आता. चल खोटारडा, काय म्हणते टक्या गँग? तू खरंच संन्यास घेणार आहेस? म्हणजे तू पुन्हा कधीच डॅडी झूम मध्ये नाही येणार? अरे तसं काय नाही बाळ, तुम्ही गप्प बसा रे. उगाच घाबरवतायत मुलाला. श्रील इकडे बाळा. अरे ती ना सगळे तुमची मस्करी करतायत, तुम्ही लक्ष नका देऊ त्यांच्याकडे. पण मला एक सांगा, तुम्हाला इकडे आणलं कोणी? मम्मीने. अरे मग कुठे आहे ती? नेहमीच टॅक्सीवाल्याने सुट्टे नाही म्हणून 2 रुपये कमी दिले, म्हणून भांडते त्याच्याशी. वसूल केल्याशिवाय थोडी परत येणार आहे. चप्पू अंकल, तुमच्यासाठी ना गट्टा आंटीने मोठं बोचकं भरून पाठवलंय मम्मी सोबत. काय बोलतोस? बोचकं? अरे वा. तुम्ही यांना ओळखतात? हो. आणि झब्बू अंकल धर्म वगैरे बदलला की काय? नाही. हो, आणि तुमच्यासाठी बोचकं भरून पाठवणारी गठ्ठा आंटी कोण? काय भानगड आहे गाई? ओ बाबा, ओ याच्या डोक्यात काय नुसते शंका येतात का? डोक्यात काय गॅसची शिगडी बसवलीस? सदा तापलेला असतो. ए तू गपे फाटक्या. वाटक्या नाही का दादा, टक्क्या. टक्क्या गँग आहे आमची. हे एवढं पण माहित नाही याला. झब्बू अंकल, यस. ही दोघे कोण आहे? ही ना, ही माझी मुलगी मनस्वी, आणि हा आमचा साऊथचा दिवट्या. याचं नाव ड्युटी आहे. ए गप बसतो का देवळे खेचून? दादा लहान आहेत ती. दीदी, तो कोणत्या देवाचा फोटो? त्याला काय बोलायचं ना, अगोदर सांगून ठेवतो तुला. अरे दादा, अरे बाळा, तो ना या दादाचा देव आहे, गुरुदेव. काहीतरीच, तो तर साऊथचा हिरो आहे, मला माहितीये. आणि हिरो कधी देव असतो का? हे वेडाच आहे. अरे असं नाही बोलत, दादा आहे ना तो. डॅडी तो दादा आहे. तरी त्याने दीदी सारखे केस का अडवले? एक मिनिट बाळांनो, माझ्याकडे या, बघू लवकर या, लवकर.
चॉकलेट कोणाकोणाला हो 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 सगळ्यांना चॉकलेट देणार. आता तुम्ही ना आपल्या आतल्या रूम मध्ये जाऊन खेळायचं. हा आम्हाला तुमच्या डॅडीशी नाही का महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. तुम्ही आतल्या रूम मध्ये जाऊन खेळा. मी तुमच्यासाठी मस्त खाऊ घेऊन येते. हा चला चला पळा पळा चला पळा चला. हा तर झप्पू अंकल बोला. एवढी दोस्ती आहे तुमची या मुलांशी? हो. म्हणजे याचं हे प्रकरण तुम्हाला नक्कीच माहित होतं आणि तरी तुम्ही शी. आणि हे भामट्या, आता खऱ्या अर्थाने भामट्या, एकंदरीत तुझ्या कार्याचा आढावा घेतल्यानंतर ना माझं मनपरिवर्तन व्हायला लागलं होतं. निदान माझ्या फील्डसाठी वर्क सॅटिस्फॅक्शनसाठी ना मी तुझ्याशी लग्न केलं असतं. आईच्या बाईची ओळख काय असते ना ते माहिती आहे मला, म्हणून तुझ्या या मुलांची आई सुद्धा झाली असते. पण या मुलांची मम्मी तुझी बायको हयात असताना देखील तू माझी का तू परीक्षा घ्यायला येतोस? कारण तुम्हाला एका डॉक्टरची गरज आहे म्हणून. बाबा अगं मनस्वी तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अगं खरंच खरंच तसं काही नाहीये. यांना रास्कला तुम्ही एक शब्द बोलू नका. अरे स्वतःच्या अहंकारापायी आमच्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि आता ह्याच्या पैशासाठी बाबा स्वतःच्या लेकीचं आयुष्य पडायला लावताय तुम्ही. निकित स्टॉप इट, स्टॉप इट, प्लीज स्टॉप इट. अनिकेत तुझ्या पाया पडतो मी. स्वतःच्या वडिलांविषयी असं नका बोलत तुम्ही. त्यांनी केलेल्या त्यागाची कल्पना नाहीये तुम्हाला. माझं चुकलं बाबा. आय एम सॉरी बाबा. प्लीज आम्हाला माफ करा बाबा. प्लीज आम्हाला माफ करा. अक्का अय्यो अण्णा, चिमणं गँग आला का? आलं आलं. बाबा हीच का ती? अक्का नमस्कार. नन्नू जयलक्ष्मी दोडमणी. मम्मी आली, मम्मी आली. आले 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 माझं चिमणं गँग. डॅडी भेटलं का? हो. बाबा ही इकडे का आलीये? अगं शांत शांत जरा. ते म्हणाले ना ह्या चिमण्या गँगची मम्मी आहे ती. हो ना रे चिमणी गँग? हे गँग 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 टक्क्या बॉस त्याची टक्क्या गँग. अरे टक्क्या गँगनी डोक्याच्या मला ठिके उडवले माझ्या. अरे तुम्ही दोघं चिडतात काय? चिडतात कशाला? हा जरा शांत राहा, माझं ऐकून तर घ्या. अरे मी तो तुम्हाला या गँगचा मेंबर करून देणार होतो आणि तुला तर या गँगची लाईफ मेंबर याची. आणि काय रे तुम्ही 2% हा या गँगची आहे. तुम्ही फाउंडर पिलर ना रे. सगळ्या गँगची काळजी घेणारे, सगळ्यांना आनंदित ठेवणारे, मूक बधिरांना हसवणारे, विदूषक ना रे तुम्ही समजावा या ना. या राहुकेतूमुळे या भामट्याला या मनीची सॉरी शनीची पीडा झाली आहे. आगे का पता नाही. चिंकी मिंकी ना, चिंकी मिंकी ना, आम्हाला माहितीये. मैं हुई, मैं आलो, मैं इसका पता नहीं. बाय मुक्कू गप्पा बसा रे पोरांनो. अय्यो अण्णा, राहू के तू कोण? आणि आपला आधार स्तंभ असलेला टक्क्या बॉस भामट्या. हो हो हा भामट्या. आणि ह्याच्या नादी लागलेला ना तुम्ही सगळेच भामटे. आणि म्हणे तोंड सांभाळून बोला. हो बाबा तुम्ही अगोदर स्वतःला सांभाळा ह्याच्या मायाजाळातून. निकेत काय बोलतोस तू? बरोबर बोलतोय तो. 3 मुलं असलेल्या, लग्नाची बायको असलेल्या अशा बिजवर भामट्या बरोबर तुम्ही माझं लग्न लावून देणार आहे? अयो अक्का नन्नू बायको इल्ले, बायको नाही. आणि अशी 3 नाही 300 मुलं असतात याला. वा, म्हणजे धृतराष्ट्राचाही रेकॉर्ड मोडलाय याने. आणि माझ्या आयुष्याचं महाभारत करायला आलाय दुर्योधन बनून. आणि सोबत तू शासन आणि विकर्ण. वा. अयो रामा गोविंदा असं बोलू नका अक्का. दुर्योधन नसतं ते, आमचं श्रीकृष्ण असतं. आमच्यासारख्या पीडितांचं, त्यांच्यासारख्या सकस्तू अनाथांचं पालनकर्ता असतं ते. दूर निराधार बेघरांचं घर असतं ते. आमच्यासारख्या लाचार गरिबांचं आधार असतं ते. अक्का हे दुःशासन आणि विकर्ण नसतं.
तुझं पाठांतर लई चांगलं असतं. अगाशी रडतेस काय? अयो हनुमंतांना पाठांतर इल्ले पाठांतर नव्हतं जी, आतून हृदयातून आलेला भाव होता. माझ्या देवाच्या उपकाराची परतफेड म्हणून श्रीकृष्ण गोविंदाचं स्तवन होतं. अक्का काय डॉक्टर मनस्वी, आता तरी काही खुलासा होतोय की अजून संभ्रमच आहे म्हणा? मला काही सुचत नाहीये. या टक्या गँगने ना माझ्या मेंदूची पार माती करून टाकली आहे. नो प्रॉब्लेम डॉक्टर, मग त्याच मातीत आपण तुमच्या लग्नाचं रोपटं लावून टाकू आणि आशीर्वादाचं खतपाणी द्यायला तुमचे आई वडील आणि आमची टक्या गँग आहेच की. आणि राहिलं फक्त वादंत्रीचं तर हा तुझा साऊथचा हिरो भाऊ आहेच की, ह्याची सनई आणि माझा चौघडा वाजवायला. काय रे राजकला, वाजवणार ना? ओ शटअप. अरे प्रसंग काय आणि कसले विनोद सुचतायत तुम्हाला? ओ भाऊ, मगाशी तुमचे वडील आम्हाला काय म्हणाले? विदूषक ना, विदूषक म्हणजे मराठी जोकर. समजे? आणि मग विदूषकांनी हसवायचं नाही तर काय रडवायचं काम करायचं. प्लीज एक मिनिट. मित्रा, एकदा डॅडीज होमला व्हिजिट देऊन बघ, तेव्हा तुला या विदूषकांचं खरं महत्व कळेल. कसल्या कसल्या व्याधींनी वेदनांनी पिडलेली, हृदयात खोलवर रुतलेल्या जखमांनी गांजलेली लोक येतात तिथे. नवजात अर्भक, समाजाच्या विकृतीने शोषण केलेली अल्पवयीन मुलं. खूप भयानक असतं रे, खूप भयानक असतं ते. भावनांचा पार चोळामोळा झालेला असतो. समाजाच्या हिंसक आणि विकृत नजरांनी शरीर रक्तबंबाळ झालेलं असतं. आशा अपेक्षा स्वप्नांच्या पार ठिकड्या उडालेल्या असतात. लाचारीने आणि अगतिकपणाने मनाचा निर्जीव दगड झालेला असतो. संवेदनाच नसलेला निर्जीव दगड. आनंदाची एक रेषाही नसते त्यांच्या चेहऱ्यावरती. जिवंत मुर्द्यासारखी शून्यात नजर लावून भीतीने थरथरत बसलेली असतात ती. डॉक्टरी उपचारानंतर हेच विदूषक त्यांच्या जगण्याला खरी दिशा देतात आणि त्या मुर्द्यांचा पुन्हा माणूस बनतो. दूर का जाताय तुम्ही? या जयलक्ष्मीचं उदाहरण घ्या. लग्नाच्या पहिल्या रात्री हुंडा नाही आणला म्हणून तिच्या नवऱ्याने हिला हाताला जे मिळेल त्याने बेदम मारलं आणि दिलं घराच्या बाहेर काढून त्याच रात्री त्याच परिस्थितीमध्ये. आई बाप नाही, मोठ्या भावाने गळ्यात बॅग नको म्हणून ही दिली एका दारूच्या गळ्यात बांधून. कुठे जाईल सांगा ना, कुठे जाईल बिचारी? त्या रक्तबंबा अवस्थेमध्ये रस्त्याच्या किनाऱ्याला येऊन कशी बशी बेशुद्ध होऊन पडली. तेव्हा याच विदूषकांनी तिला उचलून डॅडीज होम मध्ये आणलं होतं. आणि आज तिच्या जीवाला जीव देणारे, थट्टा मस्करी करून हसवणारे तिच्या हक्काचे भाऊ आहेत. आणि आईची माया करायला आमची लाडकी चिमणी गँग आहेच. त्या वृद्धाश्रमात तिला आई वडील मिळाले. आई वडील आणि तिच्या पाठी कायम सक्षम उभा असलेला आमचा टक्या बॉस. हो का ग मम्मी, तुला तुझ्या नवऱ्याने खूप मारलं होतं का ग? मग तू डॅडीला का नाही सांगितलंस? डॅडीने त्याला पोलिसात दिलं असतं ना. मम्मी दुखलं होतं का ग? अजून दुखते? इल्ले बागू नाही रे बच्चा. माझ्या देवाने मला नरकातून काढून डॅडी झोप मध्ये आणण्यासाठी रस्त्यावर आणून ठेवलं होतं.
काय डॉक्टर, हाय की नाही रक्ताच्या नात्यापेक्षाही डॅडीज होमचं घनिष्ठ नातं? डॉक्टर, आता तरी 36च्या 36 गुण जुळले का, की अजूनही वर परीक्षा बाकी आहे? नो नो, पत्रिकेतले गुण अजिबात जुळत नाहीत. काय? खरे रक्तातले वास्तवातले गुण जुळतायत बॉस. देखो डॉक्टर, आप साले साहेब भी राजी आहे. मला लावायचं का तुमच्या लग्नाचं रोपटं? हो, म्हणजे आमच्या डॅडीज होमला आनंदाची नवीन पालवी फुटेल, ते खऱ्या खुऱ्या रक्ताच्या नात्याची. प्लीज डॉक्टर, प्लीज. नाही, माझे अजूनही काही कॉन्सेप्ट क्लिअर व्हायचे बाकी आहे. काय म्हणजे पुन्हा शाळा? चलो टाक्या गँग. यश टाक्या बॉस. हरलो आपण. चिमणी गँग चला बाहेर या. चला अक्का. एक मिनिट थांबा. एवढ्या खान मानून कुठे निघाले टक्क्या गँगचे टक्क्या बॉस? वधू परीक्षा घ्यायचा हक्क फक्त मुलाकडच्यांनाच आहे, म्हणजे मुलीकडचे वर परीक्षा घेऊ शकत नाही. म्हणे 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 मला त्याही पुढे जाऊन पितृ परीक्षा घ्यायची आहे. काय? सांगतो बाबा, यांना रासकलापर्यंत ठीक होतं, तो माझा साऊथचा कॉन्सेप्ट होता. पण यांना रासकलाचा छब्बू अंकल कोणी आणि कसा केला? साऊथच्या दिवट्या. माझा जब्बू अंकल व्हायचं निमित्त निव्वळ आणि निव्वळ तो पंढरपूरचा विठोबा आहे. एक मिनिट हा. पंढरपूर विठोबा, झब्बू अंकल, पंढरपूर झब्बू विठोबा अंकल. नहीं बॉस, ये हिसाब टैली नहीं हो रहा है. पर मुझको पता है. हाँ? म्हणजे बघ, जेव्हा जेव्हा आजोबा 15-20 दिवसांसाठी डॅडीज होम मध्ये राहायला यायचे ना. एक मिनिट, काय म्हणालीस तू? बाबा तुम्ही डॅडीज होम मध्ये राहायला जायचे? ओके, म्हणे ये तो और भी नया कॉन्सेप्ट आहे. ह्याचा अर्थ असा होतो की तुम्ही ह्या सगळ्यांना अगोदर पासून ओळखता. हो, अगोदर पासूनच ओळखतो. तुमची आई जेव्हा हे घर सोडून गेली ना, तेव्हापासून मी यांना ओळखतो. आणि नुसतं ओळखतच नाही बरं का, तुमची आई आणि मी मेंबर आहोत या टक्या गँगचे. आई? आईचा काय संबंध? ती तर तुमच्यामुळे घर सोडून गेली ना. माझ्यामुळे नाही, तुमच्यामुळे. हो, तुमच्यामुळे. आणि ती घर सोडून गेली नाही, तुमच्यासारख्या बेशिस्त मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी तुम्हाला बोर्डिंग स्कूलला न टाकता तिने घर सोडून जायचा त्याग केलाय. पण तुम्ही जर आपल्या जवळच्या प्लॉट मध्ये तिला आरोग्य केंद्र काढून दिलं असतं तर राहिली असती ना ती तिकडे आनंदाने. नाही ना, नाही. तुम्हाला बागायत करायची तो तिच्या मनाचा साधा विचार पण केला नाही तुम्ही. अरे कसली बागायत आणि कसलं आरोग्य केंद्र रे. आमच्या आवडीनिवडीवर दगड ठेवून तुम्हाला उच्च शिक्षण देण्यासाठी, नामांकित क्लासची फी भरण्यासाठी आम्ही तो जव्हारचा प्लॉट कधीच विकलाय. आणि बरं का, तुमच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती येऊ दिली नाही. पण आई या गँग मध्ये? हो, अगं तिचं समाजसेवेचं पॅशन तिला स्वस्त बसून देईल तर ना, म्हणूनच मी यांच्या मदतीने यांच्या आधार आश्रमात तिला जॉब मिळवून दिला. आणि बरं का, आणि आज तुझी आई या चिमण्या गँगची आवडती गठ्ठा आंटी आणि मी झब्बू अंकल आहे. हो की नाही चिमणी गँग? येस. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला जातो सांगून रखुमाईच्या दर्शनाला जायचं. कोण रखुमाई दीदी? काय नाही रे बाळा, तू काय सांगत होती मगाशी, सांग बघू. हा, तर जेव्हा जेव्हा आजोबा 15-20 दिवसांसाठी डॅडीज होम मध्ये राहायला यायचे ना, तेव्हा तेव्हा ते आमच्याशी पत्ते खेळायचे. अगं पण याचा गठ्ठा झब्बूशी काय संबंध? मग तेच ना, शी बाबा याला काही कळतच नाही. म्हणजे आजी आजोबांनीच आम्हाला पत्त्यातला गट्टा जब्बू खेळ शिकवला. गठ्ठा जब्बू.
अगं काय म्हणतात ते आपल्याकडे, अगं गठ्ठी ठो. मग आम्हीच त्याचं बारसं केलं, गठ्ठांटी आणि झप्पू अंकल. आय रामा अक्का, आजकाल नातवंडच आजी आजोबांचं वारसं करतात बघा. आता रवई आणि चणे वाटा आमच्या बारशाचे. पण काय गय ठमे, त्या आजी आजोबांचं अंकल आंटी कसं झालं? कॉमन सेन्स दीदी, कॉमन सेन्स. ते म्हणतात ना, लहान मुलांबरोबर खेळल्याने माणूस तरुण राहतो म्हणून. ब्रिलियंट म्हणे, बात में दम है. डॅडी यांना तर काहीच कळत नाही. ए शेंडेफळ, तुला स्वतःचा धुवायला तरी कळते का? म्हणे ऑल माय कॉन्सेप्ट आर क्लिअर. गठ्ठा जब्बू, अंकल आंटी, ऑल क्लिअर. आता तुझी पाळी. ओव्हर टू यू. थँक्स माय लॉर्ड. माय लॉर्ड बाबा, तुम्ही इथे बसा. शुअर. आणि मुलांना तुम्ही आतल्या रूम मध्ये जाऊन गठ्ठा जब्बू खेळा. काय? गठ्ठा जब्बू पत्ते ठेवलेत ना आतमध्ये, खेळा. हा तुम्ही आतमध्ये जाऊन. हा तर तुम्ही तिघ चला असे समोर उभे राहा, आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहा. चला हो तुम्ही, चला उभे राहा. ए तू इकडे चाले, तू तिकडे चाले, तू मध्ये उभा राहा. राहिले का? आपण अरे आतापर्यंत शाळा घेतली, आता डायरेक्ट कोर्टात. बघ ना एक मिनिट. अरे आम्ही काय आरोपी आहोत का? ते सिद्ध झाल्यावरच कळ. मला एक सांगा, ते WW, परमपूज्य भामटे महाराज, राहू केतू, ह्या सगळ्या कोणाच्या कॉन्सेप्ट होत्या? ह्या सगळ्या कोणाच्या संकल्पना होत्या? आम्ही तर फक्त प्यादे होतो, ऑर्डर फॉलो करणारे. सगळं डोकं याचं होतं. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. पॉइंट नंबर 1, माझा होणारा नवरा 1 नंबरचा खोटारडा आहे. पॉइंट नंबर 2, नाटकी आहे. आणि पॉइंट नंबर 3, त्याला त्याच्या या गटात त्याच्या गँगचा संपूर्णपणे सपोर्ट आहे. अँड व्हेरी इम्पॉर्टंट, पॉइंट नंबर 4, इमोशनल ब्लॅकमेल करून त्याने त्याच्या होणाऱ्या सासऱ्याला म्हणजेच एका तरुण मुलीच्या पित्याला आपल्या बाजूने फितवून घेतलंय. यावरून हे सिद्ध होते की तो लबाड सुद्धा आहे. जिओ म्हणे जिओ. अगं मी तर सांगतो, ही डॉक्टरी सोड आणि वकिली चालू कर, रगड कमवशील. ऑर्डर ऑर्डर. थँक्स माय लॉर्ड. यस. हा तर मला एक सांगा, तुम्ही तुमच्या अनाथ आश्रमाला ऑब्जेक्शन माय लॉर्ड. अक्का सॉरी, आम्ही आधार आश्रम म्हणत असतो, अनाथ आश्रम म्हणत नसतो. सॉरी, माय मिस्टेक, प्लीज. हा तर तुम्ही तुमच्या आधार आश्रमाला डॅडीज होम हेच नाव का दिलं? का दिलं म्हणजे आमचा आश्रम, आम्ही हवा ते नाव देऊ. पॉइंट नंबर 5 माय लॉर्ड, याला याच्या प्रॉपर्टीचा गर्व आहे आणि हा उद्धट सुद्धा आहे. डॉक्टर तुम्ही टाक्या बॉस, गप्प बसन. हे अडाणी कोर्टे टाक्या बॉस. येस येस, टक्क्या बॉस, टक्क्या गँग, डॅडीज होम, हे सगळे काय कॉन्सेप्ट आहेत? ह्या सगळ्या काय संकल्पना आहेत? या सगळ्या संकल्पना नाहीत डॉक्टर, तर प्रत्येक संकल्पनेमागे एक इमोशनल बेस आहे, भावनांचा सराव. माझी डॅडी वडिलोपार्जित गर्भ श्रीमंत. हा पण श्रीमंतीचा जराही गर्व नव्हता त्यांना. आपल्या ओळखीतल्या अनेक बेरोजगारांना, गोरगरिबांना नोकरी धंदा देऊन स्वतःच्याच घरामध्ये आश्रय दिला होता. पण आज ते हयात नाहीत. म्हणून त्यांच्या औदार्य गुणांचा आम्हाला कधीही विसर पडू नये म्हणून आमच्या आधार आश्रमाला आम्ही डॅडीज होम हे नाव दिलं. माय डॅडीज होम. माझ्या दिवंगत डॅडींचा भावना जपणारा होम, माय डॅडीज होम. अरे डॉक्टर, ह्याच्या डॅडींनी आश्रय दिलेल्या बेरोजगारांमधील माझे आणि ह्याचे वडील, आम्ही यांच्याच आश्रित नोकरांची मुलं, पण आम्ही तिघही एकाच वयाचे होतो म्हणून आमची मैत्री ही तितकीच घनिष्ठ होती. म्हणून ह्याच्या डॅडींनी आम्हाला ह्याच्याच शाळेत घातलं. मी प्रद्युम्न 12%, हा नकुल मान 1% आणि हा जयदीप 16%. असे आम्ही 3% आहे की नाही योगायोग. ह्याचे डॅडी खूप मनमिळाऊ आणि थट्टा मस्करी करणारे होते म्हणून आम्हा 3%ना त्यांनी लाडाने टक्या गँग असं नाव दिलं होतं. सगळेच आम्हाला टक्या गँग म्हणून ओळखायचे.
अगदी शाळेतील टीचर सुद्धा आम्हाला टक्के काय म्हणून हाक मारायची. डॅडींच्या त्या खेळकर वृत्तीचा आणि त्यांनी लाडाने आम्हाला दिलेल्या टक्या गँग या नावाचा आम्हाला कधीच विसर पडू नये म्हणून आम्ही आजही टक्या गँग आहोत. आमच्या डॅडींची लाडकी टक्या गँग. पुढे आमचं शिक्षण पूर्ण झालं, उच्च शिक्षणही घेतलं ह्याच्याच डॅडींच्या कृपेने. आणि अचानक एक दिवस डॅडी आम्हाला सोडून गेले. बिझनेसची पूर्ण जबाबदारी याच्यावर पडली. ह्यालाही डॅडींसारखी समाजसेवेची खूप कळकळ. म्हणून जनकल्याणासाठी बोर्डिंग स्कूल, आश्रम, आरोग्य केंद्र सुरू केली. आणि आमच्यासारख्या आश्रित नोकरांच्या मुलांना सच्च्या दोस्तीच्या नात्याने मोठी पदं दिली. आणि हा आमचा बॉस झाला. हा पण याला आम्ही बॉस म्हटलेला आवडत नाहीये, म्हणून आम्हीच याचा टक्या बॉस बनवला. ओव्हर द ग्रेट टक्या बॉस. वाव, आय एम इम्प्रेस्ड. अरे एवढी सज्जन गँग आहे तुमची, निस्वार्थी सेवाभावी असा बॉस आहे, मग तरी हे सगळं नाटक का केलं? आणि नावं पण काय घेतली? भामटे, राहू केतू. अरे ज्या नावांचा आदराने कोणी उल्लेखही करत नाही अशी. एकदा बाबांना आणि मला विश्वासात घेऊन बोलले असते ना तर पत्रिकेशिवाय सगळे गुण जुळले असते. आता हे विश्वासावरच जुळते आणि टिकते ना. येस डॉक्टर, आय एम सॉरी. आणि त्याच विश्वासावरती आम्ही हे 3% नातं तसंच जपलंय. आणि ते तसंच टिकून राहण्यासाठी आम्ही आमची स्लोगनही बनवली आहेत. मगाशी तू ऐकलीसच ना? हो, मला पुन्हा ऐकायला आवडेल. खरंच? हो. टक्के गँग. येस टक्के बॉस. टक्के 3%, आवा 3%चे नाते पक्के. डिंचॅक 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 डिंचॅक. 3% कोण? 12%. मान टक्के, सोन टक्के, 3%. सिंपल. चूक, साप चूक. 1, 2, 3 आणि मनस्वी जयदीप 100%. किती झाले? 4. 1, 2, 3, 4. 4. बॉस 4. काय म्हणतो? म्हणजे तुझं आणि माझं, तुझं आणि तुझं, सॉरी, माझं आणि माझं पुन्हा काजू गेले वाटते. म्हणजे मला असं म्हणायचं की तुझं आणि माझं. टक्के 4%. आवा 4%चे नाते पक्के. डिंचॅक 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 डिंचॅक. मिस जयलक्ष्मी. हेनरे साहेबा. साहेबा, मिस जयलक्ष्मी. हेनरे साहेबा. मिस जयलक्ष्मी, मिस जयलक्ष्मी, मिस जयलक्ष्मी. Ichu. Yes, Baba. My name is Jayalakshmi only. Do you want to change it? येस, आय मीन नो. मिस जयलक्ष्मी, मी क्वालिफाईड इंजिनियर असत आहे. 2nd अटेम्प्ट पास. साऊथच्या युनिव्हर्सिटी मधून ना. अयो, ग्रेट की. थँक्स. हो, तुला 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 अयो, बोल की. इडली सांबार, रवा डोसा, मसाला डोसा, ओढे नव्हतं इडियापम बनवता येते. तू इंजिनियर असतो की वेटर असतो? हा ना, हावरट असतो. पोट भरून खातो, सिलेंडर भरतो आणि मग अयो, शी.
यांना रास्कला साऊथला ना बेसनचं पिठलं नसतं. दादा नक्की काय चाललंय तुझं? काही नाही ग, यांना रास्कलाचा ना खर्च वाचवायचा प्रयत्न करत होतो. म्हणजे अगं म्हणजे तुझं आणि माझं एकाच मांडवण. रास्कलच्या ड्युट्या आधी कमवायला शिक आणि मग टाटा लग्नाचं बघ. म्हणजे तुम्ही एक मिनिट बाबा, त्याचं टेन्शन घेऊ नका. आमच्या टक्या गँग मध्ये त्याचा जॉब आम्ही कधीच फिक्स केला. फक्त एका अटीवर. अरे सगळ्या अटी मान्य, कोणती सांगा. यापुढे तू तुझ्या बाबांना रास्कला म्हणायचं नाही. मला भीक मागायला लावणार. हो असं नका करू, मी तुमच्या पाया पडतो. मला खायला प्यायला काय नको, पण मला जाऊ दे. मी तुमच्या पाया पडतो. माझी गर्लफ्रेंड थिएटर बाहेर माझी वाट बघते. तिच्या खर्चासाठी पॉकेट मनी पुरत नाही, म्हणून मी आंधळ्याचं सोंगून भीक मागतो. पाया पडतो, मला जाऊ दे. डॅडी तो आंधळा नव्हता. अरे हीच तर खरी ट्रॅजेडी आहे ना. खोट्या अपंगत्वाचं संगीन ह्याच्यासारखे ऐतकाव कमावतात आणि खरेखुरे अपंग बदनाम होतात. एक मिनिट, त्याच्यावर माझ्याकडे उपाय. टक्या गँग. येस बॉस. आजपासून आपलं नवीन मिशन हेच. अशा ढोंगी आणि ऐक खाऊ अपंगांना शोधायचं आणि आपल्या सुधारगृहामध्ये भरती करायचं आणि त्यांना नोकरी धंदा देऊन स्वावलंबाने जगायला शिकवायचं. ओके? सॉरी टक्या बॉस, आज नाही, मग उद्या. मानसी काय बाबा? आज मनुचा आणि तुमचा अनिकेत. हा बाबा, आज तुझा आणि मी ठरवलेल्या या साऊथच्या हिरोईनचा, आज तुमच्या दोघांचा, आज आत्ता मला साखरपुडा करायचा आहे.